हा भगवा कष्टकऱ्यांचा, हा भगवा धारकऱ्यांचा, हा भगवा शेतकऱ्यांचा आणि हा भगवा त्यागाचा, निष्ठेचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या अमोल बलिदानाचा, हा भगवा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. खरं तर छत्रपती संभाजी महाराज हे कसे होते तर छत्रपती संभाजी महाराज हे शूर होते, छत्रपती संभाजी महाराज हे वीर होते, पण छत्रपती संभाजी महाराज हे लाचार नव्हते. अरे एका हातात लखलखणारी तलवार घेऊन झुंजणारा एका धुरंधर योद्धा म्हणजे संभाजीराजे. थंड रक्ताच्या हिमातून उसळलेल्या गरम रक्ताचा फवारा म्हणजे संभाजीराजे. मातीपासून ढाळणाऱ्या आपल्या माय माऊलीच्या शेतकऱ्याची स्मृती म्हणजे संभाजीराजे. आणि आसमानात विखुरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती म्हणजे संभाजीराजे. आसमानात विखुरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे. खरं तर ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांवरती अनेक आरोप करण्यात आले, पण असा एकमेव राजा आहे की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी रंगमहाल बांधला नाही. असा एकमेव राजा आहे की ज्यांनी कोणत्याच किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. नवे असा एकमेव राजा आहे की ज्यांच्या दरबारात कधी परस्परी नाचली गेली नाही, तर ज्यांच्या दरबारात परस्परी फक्त वाचली गेली ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. खरं तर ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना उग्रपणाने पितुरीनं कैद केलं, त्यावेळी आपल्याच काही लोकांनी पितुरीनं संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या काळामध्ये अडकवलं. अरे जब अपने ही शामिल हो भूतों के चाल में, अरे जब अपने ही शामिल हो भूतों के जाल में, तो शेर भी बच जाते कुत्तों के चाल में, तो शेर भी बच जाते कुत्तों के चाल में. खरं छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे काही दुरून बहादूरगड या ठिकाणी न्यायचं होतं, पण ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना किल्ल्याच्या शेजारून नेलं जात होतं, पण दुर्दैव महाराष्ट्रात किल्ल्याच्या शेजारून संभाजी महाराजांना नेलं जात होतं, पण किल्ल्याच्या काठावरला भार करायला माहीत नव्हतं. आपला राजा शहीद झालाय. गावाच्या खेड्याच्या विशीवरनं संभाजी महाराजांना नेलं जात होतं, पण गावाच्या शेतकऱ्यांना आणि वारीला जाणाऱ्या आपल्या वारकऱ्याला माहीत नव्हतं आपला राजा शहीद झालाय. खरं तर ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना या कैद अवस्थेमध्ये बहादूरगड या ठिकाणी औरंगजेबाच्या पुढे आणण्यात आलं, त्यावेळी औरंगजेब खुदाचा आभार मानण्यासाठी खाली आला, गादीवर उठून खाली आला, गुडघ्यावर बसला, नमाजाच्या रूपात पडायला लागला आणि वर आल्याकडे हात करून म्हणाला, रे खुदा जिसको देखने का मेरा सपना था आज उसको तूने मेरे सामने लाकर खड़ा किया है. आणि या प्रसंगावर हसत छत्रपती संभाजी महाराज आपले मित्र कवी कलश यांना म्हणतात, कवी कलश कवी हा ठाकर. मग हा औरंगजेब इथं खाली बसला, या प्रसंगावर सुचते काय कवी कविता. कवी कलशांना वाटतं काय राजा आहे मृत्यूच्या बोटात आहे, औरंगजेबाच्या समोर आहे, तरी सुद्धा या राजाला कविता ऐकायची, तरी सुद्धा कवी कलश म्हणतात का नाही राजन. मग राजे म्हणतात सांगा की कविता. कवी कलश म्हणतात, राजन तुम हो साचे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज दगकत जता उरंग. ओ राजे काय लढला तुम्ही जंग, काय तुमचं ते तेज, काय तुमचं ते शौर्य, तुमचा तो पराक्रम बघून आलमगीर औरंगजेब बादशाह स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या समोर येऊन नतमस्तक होऊन बसलाय. हे ऐकून औरंगजेब खूप संतापला. तो छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांना म्हणाला, चुप करो काकरो. आणि तो आपल्या सरदारांना सांगू लागला की 9 साल का था ये, 9 साल का था ये संभा, तो मिला था मुझे आगरा में और मैंने पूछा था इसको, क्यों रे संभा इस पूरे हिंदुस्तान हमसे डरता है लेकिन तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब 9 साल की उम्र में इस संभाजी ने जवाब दिया था कि औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता, पर औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था का आपण ने, जिंदगी भर ठंडक नहीं पड़ने दी. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पहिला प्रश्न विचारला की बताओ संभा तुमने कहा रखा है स्वराज्य का खजिना. तसे छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, हा दख्खन आमचा खजिना, हा सह्याद्री आमचा खजिना, या स्वराज्यातला कण मानतो आम्ही आमचा खजिना, पण आम्ही घेत नाही, असा मागणार नाही, होणार नाही तुझ्यासारखे भिकारी. अरे हा महाराष्ट्र हाक मारून भीक घालतो तुझ्यासारख्यांना, घेत नाही असा घेऊन तलवारीच्या जोरावर आणि मनगटाच्या बळावर. औरंगजेबाने दुसरा प्रश्न विचारला की बताओ संभा मेरे कौन से सरदार शामिल थे तुम में. तसं छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, लढू इथंच, अखेरचा क्षण आणि क्षण असेपर्यंत इथंच, नको लागूच नादाला. याद राखा औरंगजेब, सिंहाचे बछडे जगतात ही सिंहासारखेच आणि मारतात ही सिंहासारखेच. अरे तलवारीच्या टोकावर भाकऱ्या भाजतात मराठे, औरंगजेब तुला भागायला वेळ नाही लागणार. औरंगजेब बादशाह भयांचा संपला. त्याने कवी कलशांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना
बहादूरगडाच्या वधस्तंभाला बांधलं आणि तब्बल 40 दिवस या संभाजी महाराजांचे अपमान हाल केले. कधी हात तोडले गेले, कधी पाय तोडले गेले, कधी डोळे काढले गेले, कधी जीभ कापली गेली, कधी कान कापले गेले. अरे का सहन केलं? अरे त्यावेळी झुकला असता, नमला असता तर आज ऐश्वर्य आरामाने जगला असता. पण का अजूनही राजा हरला नव्हता? कारण माझी आजची ही तरुण पिढी स्वाभिमानानं अभिमानानं ताट मानेल जगावी केवळ या अस्मितेसाठी. पण आज संभाजी महाराज आपल्याला कधीच नाही कळाले. हे संभाजी महाराजांना आज देखील आपण स्वराज्य रक्षक धर्मवीर या चौकटीमध्ये बांधून ठेवावं. अरे औरंगजेबाने शेवटची शिक्षा सुनावली की संभाजी महाराजांचं गर्दन कलम करण्याची, आणि यासाठी त्याने औरंगजेबाने संभाजी महाराजांना बहादूरगडावरून आपल्याच शेजारी असलेल्या वडुपुळापूर या ठिकाणी आणलं आणि त्या ठिकाणच्या वधस्तंभाला संभाजी महाराजांना बांधलं गेलं. संभाजी महाराजांना हात नव्हते, पाय नव्हते, कान नव्हते, डोळे नव्हते, तरी सुद्धा राजा जिवंत होता. जिद्द अजून सोडली नव्हती, कारण अस्मिता जिवंत होती. त्याच अवस्थेत संभाजी महाराजांना शेवटची शिक्षा सुनावली, म्हणजे संभाजी महाराजांचं गर्दन कलम काढण्याची. हत्ती आले, हातात लखलखती नंदी तलवार घेऊन आले, जवळ आले, आणखी जवळ आले आणि त्यांनी सजा द्यायला सुरुवात केली. सक्त कर्ण तलवार चालवली, संभाजी महाराजांची गर्दन तुटून मातीत पडली. त्या गर्दनेचा एक रक्ताचा थेंब इंद्रायणी भीमेमध्ये पडला आणि ठरवली इंद्रायणी भीमा. अरे आज देखील आपल्याला ती इंद्रायणी भीमा सांगते. जर कधी विचारलं इंद्रायणी भीमेला की सांग इंद्रायणी भीमा, माझा राजा कसा होता, कसा चालला तो, कसा बोलला तो, अन्याय विरुद्ध कसा लढला तो, तर इंद्रायणी भीमा सांगते माझा शंभू राजा जगला स्वाभिमानानं, माझा शंभू राजा अन्याय विरुद्ध गरजला स्वाभिमानानं आणि माझा शंभू राजा मेला देखील स्वाभिमानानं. खरं तर ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची गर्दन मातीमध्ये पडली, त्यावेळी त्या गर्दनीबरोबर शेवटचा श्वास त्यांनी सोडला आणि त्या शेवटच्या श्वासासोबतच जमिनीवरील थोडीशी माती वर झाली आणि त्या मातीला सुद्धा आपले संभाजी महाराज सांगतायत की जाऊन सांगा आपण साहेबांना की तुमच्या या छावेने धर्म राखला म्हणावा. तुमचा हा छावा मातीत नाही मेला तर तुमचा हा छावा मातीसाठी मेला. अरे मातीत मारणारे काही असतात, पण मातीसाठी मारणारे फक्त छत्रपती संभाजी महाराज असतात, हे सांगून मेला. अरे आणि इतिहास देखील सांगू लागला की सोडावा धर्म की सोडावा प्राण, हा प्रश्न कधी न पडावा. सोडावा प्राण पण सोडावा ना धर्म. सदैव छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि इतिहास आठवावा. शेवटी जाता जाता मी तुम्हाला एकच आव्हान करतो की मारलं ज्यांनी शंभू राजांना करून अत्याचाराचा कहर, की मारलं ज्याने शंभू राजांना करून अत्याचाराचा कहर, त्या चौरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. की मारलं ज्याने शंभू राजांना करून अत्याचाराचा कहर, त्या चौरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा आता तरी जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर. बोला छत्रपती संभाजी महाराजांचा. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. अतिशय सुंदर.